कार्यक्रम कोण पार पाडत आहे? मी तर म्हणतो शांताबाई, तुम्ही साक्षगंधाचा कार्यक्रम चालू करा ना. अजी घनश्याम भाऊ, तुम्हीच केले असता साक्षगंधाचा कार्यक्रम सुरू तर चांगलं झालं असतं. अजी मी केला काय ना तुम्ही केला काय, एकच आहे. तुम्ही साक्षगंध सुरू करा तर तेच आहे ना, मी सुरू करीन तर तेच आहे. करून घ्या तुम्हीच सुरू. अजी घनश्याम भाऊ, तुम्हीच करा ना साक्षगंधाचा कार्यक्रम सुरू. का शांताले करायला लावून राहिल्या? तुम्हीच करा. शांताले कुठं साक्षगंधाचा कार्यक्रम पार पाडता येते? तिने आजपर्यंत अजून कोणाचं साक्षगंध नाही लावलं. अजी शांताबाईनं नाही लावलं म्हणते अजूनपर्यंत साक्षगंध, तर मग नको करा तिच्या हातानं. कोण घनश्याम भाऊ आहे तर तुम्हीच करा जी साक्षगंधाचा कार्यक्रम सुरू. कसं मा नातवाचं पहिलं पहिलं काम आहे, मी म्हणतो बिघडलं नाही पाहिजे, नाही का हो आशा? हो जी शांताबाई, नको लावाजी तुम्ही साक्षगंधाचा कार्यक्रम. तुम्ही कधी लावल्या नाही म्हणते. कोणाला लावता येते त्यालाच लावू द्याची. आता तुम्हाला लावता येईल असं नेत ना, कधी लावल्या नाही साक्षगंधाचा कार्यक्रम तर. आणि बरोबर म्हणून राहिली आशाची आई, मा नातवाचं आता पहिलंच काम आहे तर चांगलंच पार पडलं पाहिजे. हो ना, मी तर तेच म्हणून राहिलो की शांतान कधी कोणाचा साक्षगंधाचा कार्यक्रम लावला नाही बा. तिला का लावता येणार आहे? तर ज्याला लावता येते त्याने लावा बा. घनश्याम भाऊ, तुला लावता येते वाटते ना साक्षगंधाचा कार्यक्रम? मी पाहिलं 2-3 ठिकाणी तुले साक्षगंध लावतानी. हो का, मला लावता येते साक्षगंधाचा कार्यक्रम. मी लावले 2-3 ठिकाणी साक्षगंध लावले. पण मी म्हणलो शांताबाईला की लावता येतं असं तर लावा बा तुम्ही. हो का शांताबाई, तुला लावता येते का साक्षगंध? पाय लावता येत असेल तर लावून घे मा पोरीचे साक्षगंध तूच. हो हिरा, मला कुठं लावता येते साक्षगंध? मी फक्त साक्षगंधाला जातो. आजपर्यंत मी कोणाचा साक्षगंध लावला नाही. ते घनश्याम भाऊ काय माही मजाक करून राहिले, तुम्ही सगळे लाव शांताबाई साक्षगंध म्हणून राहिल्या. ते मजाक करून राहिले घनश्याम भाऊ, नाही का जी घनश्याम भाऊ? काय सगळे लोक टाइमपासच करून राहिले. लावा ना लवकर आमचं साक्षगंध. सारिकानं माझं साक्षगंध झाल्यावर मला बोलता तरी येईन सारिकासोबत. बापरे, सारिकाचा होणारा नवरा किती हँडसम आहे. खूपच हँडसम मुलगा मिळाला सारिकाला. खूपच नशिबान आहे सारिका. किती वेळची उभी आहे, कोण लावते आमचं साक्षगंध? तर कोणी लावून बी नाही राहिलं. उभे राहू माझे पाय पण दुखत आहे. नाही लावी घनश्याम भाऊ साक्षगंध, तर सासरायच लावता येते. लावाजी मामाजी तुम्ही साक्षगंध. मी तुम्हाला पाहिलंय खूप लोकांचे साक्षगंध लावता, लग्न लावता. लावाजी मामाजी तुम्हीच. हो ना बाबा, तुम्ही तर साक्षगंध लावता. तुम्ही तर खूप लोकांचे साक्षगंध लावल्या, लग्न लावल्या. आणि आपल्या नातवाचं नाही लावा का? तुमच्या शुभ हातानंच माझ्या आपल्या नातवाचं साक्षगंध लावा बरं. लावा बाबा तुम्हीच. हो पोरी आशा, मी बी लोकांचे लग्न लावतो, साक्षगंध लावतो. पण इच्छे पाहुणे काय म्हणतील? बाबाजीच आपल्या नाताचं पुढे पुढे साक्षगंध लावून राहिला बा. आम्हाला कोणाला चान्सच नाही देऊन राहिला. पण मी चुपचाप उभा होतो. आजी मामाजी कोणी काही नाही म्हणत. आता तुम्हीच तर लावता म्हणते ना सगळ्याचे लग्न साक्षगंध. लावा तुम्ही आपल्या नातवाचं. चांगलं शुभ कार्य होऊन जाईल तुमच्या हातानं. लावाजी मामाजी. हो जी मामाजी, होऊन जाऊ द्या तुमच्याच हातानं साक्षगंधाचा कार्यक्रम सुरू करा सुरू. आता तुम्ही सगळे लोक म्हणूनच राहिल्या तर करतो मग मीच सुरू करतो साक्षगंधाचा कार्यक्रम. मुलाने मुलीला पुष्पगुच्छ द्यावे आणि मुलीने सुद्धा मुलाला पुष्पगुच्छ द्यावे. झाले पुष्पगुच्छ देऊन, आता सगळ्यांनी टाळ्या वाजवा. श्वेता, हे पकड माझा पुष्पगुच्छ. दे सारिका, दे. सारिका ताई, मला हाती दे ना त्या पुष्पगुच्छ. दे ना, मी पकडतो. श्वेता, देऊन दे राणीच्या हाती. पुष्पगुच्छ मागत आहे तो. दे ग ताई, तो पुष्पगुच्छ माझ्या हाती दे. माझ्या ताईचा पुष्पगुच्छ होय तो. ते सारिका ताई माझी ताई होय, तुझी ताई थोडी होय. दे लवकर, दे माझ्या हाती. काय नाव आहे का तुझं? राणी. ए राणी, हे घे माझाही पुष्पगुच्छ, तूच घे. घे पकड तूच. अरे वा, जिजाजी पण मला पुष्पगुच्छ देत आहे. आता माझ्याकडे 2 पुष्पगुच्छ होतील. वा वा वा, द्या जिजाजी, द्या. हे घे राणी, कॅच पकड. अरे वा, जिजाजीने मला पुष्पगुच्छ दिला. आता सारिका ताईचा पुष्पगुच्छ तू तुझ्याच राहू दे. काय नाव आहे तुझं तर ताई? किती विचित्र मुलगी आहे का तू राणी. घे, हाय पुष्पगुच्छ घे. अरे वा, माझ्याकडे आता 2 पुष्पगुच्छ झाले. वा वा, जिजाजीने पण मला दिला, सारिका ताईने पण मला दिला. वा वा वा, दोघे माझ्या लाडाची आहे. माझी ताई पण लाडाची आहे, माझे जिजाजी पण लाडाचे आहे. वा वा वा. आता मुलाने मुलीच्या बोटात अंगठी घालावी आणि मुलीने मुलाच्या बोटात अंगठी घालावी. समीर, चांगली घा रे बापू अंगठी. पडली नाही पाहिजे बरं बोटातून खाली. अजी मामीजी, तुमचा नातू चांगलाच घालते. पोरीच्या बोटात अंगठी नाही पडत खाली. काळजी नका करू तुम्ही. झाला अंगठी घालण्याचा पण कार्यक्रम झाला. समीर, तू ना सारिकासाठी जे गिफ्ट आणला ते देऊन दे ना आता. हो आई, देतो ना. सारिका,
हे घे माझ्याकडून तुला गिफ्ट. द्या समीरजी. जिजाजी तुम्ही ना काय दिलं माझ्या बहिणीला गिफ्ट? मी तुम्हाला ओळखलं नाही, तुम्ही सारिकाची बहीण व्हा का? हो समीरजी, ही माझ्या मामाची मुलगी आहे, श्वेता. अच्छा अच्छा. श्वेता, मी तुझ्या ताईला मोबाईल गिफ्ट दिला. आयफोन गिफ्ट दिला. बापरे, समीरजीने मला आयफोन गिफ्ट दिला. मी तर असं स्वप्नात कधी विचार नव्हता केला की समीरजी मला आयफोन गिफ्ट देतील म्हणून. बापरे, सारिकानं तर खूपच नशीब काढलं. सगाईमध्ये तिला आयफोन भेटला. बापरे, खरंच सारिका तू खूपच नशीबवान आहेस. आता मुला मुलींचा साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडला. बाबा, तुम्ही पाहुण्याला सांगून द्या साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडला, आता तुम्ही जेवण करून घ्या म्हणून. अरे हो रोशन, आज साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडला, आता पाहुण्याला जेवण करायला लावतो. माझ्या मुलीचा साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडला. आता सगळ्या पाहुण्यांनी जेवण करायला जावे. तिकडे बाजूलाच जेवणाचे टेबल लावलेले आहे, तिथे सर्वांनी जाऊन जेवण करावे. जेवण केल्याशिवाय कोणीही घरी जाऊ नये, ही माझी नम्र विनंती आहे सगळ्या पाहुण्यांना. हो रे आत्माराम, आता साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडला, आता तर आम्हाला जोराची भूक लागली. चला चला सगळे जेवण करायला चला बरं. राजन चाल बरं तिकडे, वाढणेवाले बरोबर वाढतात का तो पाहून. चल, पाहुण्याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल ना, काही लागते नाही लागत त्याला. राजन चाल. हो जी गंगाराम भाऊ, चला चला चला, थोडं पाहुण्याकडे लक्ष देऊन त्याची आपल्याला अवगत करावं लागेल ना. अजी, मामाजी, जाजी तुम्ही जेवण करून घ्या. मामीजी तुम्ही जा जेवण करून घ्या, भूक लागली असेल तुम्हाला. हो जी शांताबाई, आम्ही जातो ना जेवण करायला, तुम्ही चला ना आमच्यासोबत जेवण करायला. अजी नाही, तुम्ही पाहुणे व्हा, पाहुण्यांना आधी जेवण करून घ्या. आम्ही का गावातले लोक, आम्ही पाहुण्याचं जेवण झाल्यावर आम्ही जेवण करू. जा तुम्ही, मामाजी, मामीजी, आशाताई, जाजी तुम्ही जेवण करून घ्या. हो जी शांताबाई, नाही तुम्ही मा आई बाबाला जेवण करायला नेतो ना, मी जेवण करून घेतो. तुम्ही चालते आमच्यासोबत. अजी, आशाताई मी करीन ना गावातल्या बायासोबत जेवण. जा तुम्ही करून घ्या. पाहुणे तुमचे पाहुणे असतील ना, त्याच्यासोबत करून घ्या तुम्ही जेवण. हो ठीक आहे ना. हो, आमचे पाहुणे आहे तिकडे थांबले, त्याला जेवायला लावा लागेल ना. जातो शांताबाई, त्याला जेवण करायला लावतो पाहुण्याला आमच्याकडच्या. चला आई बाबा तुम्ही पण. समीरजी, इतका मायकाचा फोन नव्हता द्यायला पाहिजे तुम्ही मला. काय झालं तुझं सारिका? मला तुला मायकाचंच गिफ्ट द्यायचं होतं, म्हणून दिला मी तुला आयफोन. पण समीरजी, मला एवढ्या मायकाच्या वस्तू वापरायची सवय नाही ना. मी कधी स्वप्नातही विचार नव्हता केला की तुम्ही मला आयफोन द्याल म्हणून. बघ, आता स्वप्नात काही पाहायची गरज नाही, मी तुला हकीकतमध्ये सगळ्या वस्तू आणून देत जाईन मायगाच्या. थँक्यू समीरजी, तुम्ही मला एवढं मायकाचं गिफ्ट दिलं याबद्दल. अगं सारिका, थँक्यू वगैरे नको म्हणू, हे माझं कर्तव्य आहे तुला काही गिफ्ट द्यायचं. आता आपली सगळी झाली ना, आता माझं सगळं तुझंच आहे. सारिका, तुझ्या जुन्या फोनमधला सिम कार्ड काढून ह्या नवीन फोनमध्ये टाकून देशील आणि मला तुझा नंबर देशील. हो ठीक आहे समीरजी, आता जुन्या फोनमधला सिम कार्ड काढून या नवीन फोनमध्ये टाकेन आणि देईन तुम्हाला माझा फोन नंबर. अहो हिरा, जा ना तू, येईन तिकडे जेवण करायला गेली जा ना, त्या येईल काही लागते की आता पाय ना, नाही तू उपाशी राहीन ना, तू येईन. जा हिरा जा. हो शांताबाई, तू बी चाल ना माझ्यासोबत. चाल ना. हो हिरा, चालतो, मी बी चालतो ना. चाल तू, या सगळ्या बायाला घेऊन येतो जेवण करायला. जा तू समोर. मा भाई तुम्ही तू बेगा मा मागं तेव्हाच्या बोलून बी नाही राहिल्या. चला चला जेवण करायला झाला सगळ्याजणी. चला. सारिका, तू आज खूपच सुंदर दिसत आहे. हो का समीरजी, तुम्ही पण खूप हँडसम दिसून राहिल्या. तुमच्यावर हा सूट तर खूपच छान दिसत आहे. सारिका, तुझ्यावर पण हा कलर खूपच सूट करत आहे ग, खूपच सुंदर दिसत आहे तू. व्हेरी ब्युटिफुल. माय कावेरी, हिराचा जवाय तो खूपच सुंदर दिसते हो पाहाले. हिरो सारखाच दिसून राहिला. हो ना साधना, खरंच खूपच सुंदर दिसते हो हिराचा जवाई. हिरो सारखाच दिसते खरंच. शोभला पण सारिकाने, सारिका बी सुंदर आहे आपली. हो ना कावेरी, पाय ना, नशीब काढलं पण हिराच्या पोरीनं. पोराकडचे पाहुणे खूपच चांगले आहेत पाय बरं, सगळेच शांत आहेत बिचारे. पोरगे किती शांत वाटत आहे. पोराचे मायबाप बी खूपच चांगले वाटून राहिले हो, खूपच चांगले दिसून राहिले. पूजा, तू आली का? एकटीच आली का? शैलेश गिने आला? साधनाताई, आम्ही दोघंही आलो. ते तिकडे जेवण करायला गेली असते. तुझी सासू तर आपल्या समोरच उभी आहे व पूजा, बोलत गी नाही का तू? काय साधनाताई, तुम्हाला माहिती आहे मी माझ्या सासूसोबत बोलत नाही. कायले विचारता तुम्ही बोलत नाही का म्हणून? ओ पूजा, मी सहजच विचारलं. तुझी सासू येणं तू एकाच जागी आज बा, तू बोलत नाही का असंच म्हणलं. याच्यात काय राग म्हणून राहिले तू? खूपच असो तू. ह्या बाया संग उभं राहणं बेकारच आहे. चल बापा, चालली जा तुम्ही. खूपच आहे बापा पंचबलाबाईची सून. थोडंसं काय विचारलं तिले, पाहिनं गुस्सा झाला तिले, चालली गेली. खूपच अकडेल दिसते ना हे तर. समीरजी, सारिका, चला जेवण करायला चला. आई बाबा बोलून राहिले तुम्हाला जेवण करायला. हो जी, येतो ना आम्ही जेवण करायला.
चला तुमच्या मागच येतो. राधिका वहिनी, कावेरी वहिनी, साधना वहिनी, चला लवकर चला. शांता काकू बोलून राहिली तुम्हाला. हा रोशन सगळ्याला जेवण करायला चाल चाल म्हणत आहे, मला तर म्हणूनच नाही राहिला. माझ्याकडे त्याचं लक्षही नाही, एक शब्दही नाही बोलला मी आली तेव्हाची. चला जी समीरजी, चला लवकर चला. सारिका चाल. चल ग सारिका, चल आपण जेवण करायला जाऊ. श्वेता चल ग जेवण करायला. राणी, करिश्मा चला आमच्यासोबत जेवण करायला चला. ही सारिका तरी म्हणून राहिली श्वेता चाल जेवण करायला, पण हा रोशन मला थोडासा भाव सुद्धा नाही देऊन राहिला. त्याच्यासोबत माझ्या लग्नाच्या गोष्टी होणार आहे आज, तरी तुम्हाला भाव नाही देऊन राहिला. राधिका, साधना, कावेरी चला जेवण करायला. नाही तुम्ही म्हणाल का हिराबाई काही विचारतच नाही आम्हाला जेवण करायला, म्हणून मी तुम्हाला अजून आवाज द्यायला आलो. चला लवकर, चला जी जावाई बापू जेवण करायला. श्वेता, सारिका चला लवकर. हो जी मामीजी, येतो ना आम्ही तुमच्या मागच येतो. चला. पोटभर जेवण करायची आशाताई. मामाजी, मामीजी पोटभर जेवण करा. काही लागते का सांगा, आणून देतो मी. नाही जी शांताबाई, काहीच नाही लागत. इवाई पोटभर जेवण की कसं बनलं? अजी विनायकजी, जेवण तर खूपच चांगलं बनलं. गुलाबजामुन बी मस्त बनले. जलेबी, पनीरची भाजी खूप टेस्टी झाली. नाही का वाशा? पनीरची भाजी टेस्टी झाली ना? हो समीरचे बाबा, पनीरची भाजी तर खूपच टेस्टी झाली. गुलाबजामुन बी खूप टेस्टी झाले. शांताबाई, स्वयंपाक खरंच खूपच चांगला झाला, खूपच टेस्टी झाला. हो बाई आशाताई, स्वयंपाक टेस्टी झाला नाही का? बरं झालं बाई. शांताबाई, गंगाराम भाऊ नाही दिसून राहिले. गंगाराम भाऊ की नाही जेवण करत का? अजी बलदेवजी, मनोजचे बाबा नाही का पाहुण्याले पाहून राहिले. पाहुण्याले काय लागते काय नाही ते पहिले पाहतील ना. मग आम्ही गावातले लोक पाहुण्याचं जेवण झाल्यावर नंतर आम्ही जेवण करून. आधी तुम्ही करून घ्या. घनश्याम भाऊ, काही लागते का? आणून देऊ का 2 गुलाबजामुन अजून? का जलेबी आणून देऊ? नाही जी विनायकजी, मी जास्त गोड नाही खात. 2 गुलाबजामुन तर घेऊन घेतले, आता नाही घेत बाबा त्याच्यावर. जलेबी बी आहे माताटातच. मामाजी, तुम्हाला की लागते का गुलाबजामुन? मामीजी, तुम्हाला आणून देऊ का गुलाबजामुन? नाही जी शांताबाई, आमच्यानं कुठे जास्त पचत नाही आता जेवण. आम्ही का थोडं थोडं खातो, जास्त गुलाबजामुन बी नाही खाऊ शकत. एकच घेतलं आम्ही ना, तोच तो मोठ्यानं खातो. एकाच्यावर दुसरा नाही खाऊ शकत जी शांताबाई. हो जी मामाजी, बरोबर बोलला तुम्ही. वय वाढलं म्हणजे ना आपलं जेवण पचतच नाही, थोडंसं जेवावं लागते. जेवढं लागते तेवढंच खातो मी. शांताबाई, समीरनं सारिकाही नाही येऊन जाते का जेवण करायला? पाठवून द्या बरं त्याला जेवण करायला. हो जी आशाताई, ते आता कसे त्यांची नवीन नवीन सगाई झाली ना, तर ते बोलत होते, म्हणून म्हणलं काय डिस्टर्ब करावं बाबा त्यांना. करा ना तुम्ही जेवण, येतीनच ते जेवण करायला. करून घ्या तुम्ही आधी जेवण. नाही, जेवण तर खूपच टेस्टी बनलं व. पनीरची भाजी तर खूपच चांगली झाली नाही का साधना? हो कावेरी, खरंच पनीरची भाजी खूपच टेस्टी झाली. सगळा स्वयंपाकच चांगला टेस्टी झाला. हो कावेरी, हो साधना, माहिती आहे का हिरानं कॅटरसवाल्याला सांगलं होतं, आणि ते चांगले मायगाचे कॅटरसवाले बरं, तर ते कॅटरसवाले टेस्टी जेवण बनवतात. हो जी, खरंच खूपच टेस्टी भाजी झाली पनीरची. अजी बहिणी, तुम्ही आपल्या नंदीसाठी नाही थांबल्या का जेवण करायला? अजी ताई, मला खूपच जोराची भूक लागली होती. सकाळी का नाही थोडासा नाश्ता केला नाही, आम्ही घरून निघालो आणि तेव्हाच मग काहीच नाही खाल्लं. मग भूक लागली म्हणून जेवण घेतलं. हो, भूक लागली तर जेवण करायलाच पाहिजे मला. हो, आता हिराबाईला तर खूपच वेळ आहे जेवण करायला. ते आता आपल्या इनी आले की जेवण विचारण, पाहुण्याला विचारण, मग सगळं झाल्यावर मग आखरीला जेवण. आणि शांताबाई, हो कावेरी, शांताबाई बी नाही आली का जेवण करायला? हो पंचफुलाबाई, शांताबाई बी हिरासोबतच आहे. त्या दोघी पाहुण्याला विचारून राहिल्या, त्याच्याने शांताबाई बी नाही आली. मला वाटतं शांताबाईने हिरासोबतच जेवण करते. हो, शांताबाईला कशी हिराची खूपच फिकर आहे. हो, शांताबाईला वाटत असं आपण सगळ्या जेवण घेऊन हिरा एकटीच राहीन जेवायची, म्हणून शांताबाई थांबली असेल हिरासाठी. बरोबर आहे शांताबाईचं. तसं पाहिलं तर कावेरी, साधना, आपल्यालाही थांबायला पाहिजे होतं शांताबाईने हिरासाठी. आपणच पहिले जेवण घेऊन घेतलं. आता काय म्हणून शांताबाई, याला एवढ्या भुका लागल्या त्या का म्हणून जेवण घेऊन घेतलं आणि आमची वाट बिठाय पाहिला असं म्हणूनच शांताबाई. हो जी पंचफुलाताई, आपण नाही का सर्वांनी हिराताई न शांताताईसाठी थांबायला पाहिजे होतं. बेकारच आपण लवकर जेवण घेतलं. आता काय म्हणते त्या शांताताई? हो पाय बरं, रजनीलाही विचारायला तर शांताबाई काय म्हणून बेकारच घेतलं आपण जेवण. आता घेतलं तर जेवून घ्या. नाही म्हणत काही शांताबाईला माहीत आहे ना किती वेळ थांबणार आहोत आपणही. आता 5 वाजून गेले ना. जेवा. रजनी, तुझी सासू नाही जेवली का हो? तिथं खुर्चीवर बसून दिसत आहे. पंचफुलाताई, मी मगाशीच माझ्या सासूला जेवण दिलं होतं आणि म्हणलं चांगलं खुर्चीवर बसून आरामात जेवा म्हणलं. माझ्या सासूनं काही उभ्यानं जेवण नसतं करता आलं त्याईले, म्हणून चांगलं खुर्चीवर बसले आरामात ना जेवण केला. झालं त्याचं जेवण मगाशीच.
रजनी, तू तर खूपच काळजी करतो आपल्या सासूची. पाय बरं, तू आपल्या सासूला जेवणही दिली आणि आम्हाला माहीत बी नाही. बरं झालं चांगलं खुर्चीवर बसून द्यायला जेवण करायला लावली तर. उभ्या नको कुठे जेवण होते म्हाताऱ्या माणसाचं. हो ना पंचफुला ताई, म्हणतो मी ना माझ्या सासूले चांगलं ताट वाळून दिलं ना, म्हणलं खुर्चीवर बसा ना जेव्हा म्हणलं आरामात. मग जेवल्या त्या, झालं बी त्याचं जेवण मगाशीच. हे माझे लेकरं कुठे गेले दिसून नाही राहिले, जेवले का नाही जेवले. हे राणी नाही दिसून राहिली, ह्या बंटी नाही दिसून राहिला. ती पोरगी आहे का साधना, ते तर नाही दिसून राहिली. बस हे खेळतच असतील. यायला खेळत असलं जे काही भूक नाही लागे ना, काही नाही, खेळूनच यायचं पोट भरते. हो कावेरी, काही जेवले नाही काही लेकरं, खेळूनच राहिले तेव्हाचे. चला आता आपलं जेवण झाल्यावर त्याला जेवण द्या लागल. नाही राहतीन उपाशी न घरी गेल्यावर म्हणतीन आई भूक लागली जेवण बनव. हो बापा, ह्या लेकरायचं काही समजतच नाही. पहिले जेवणगी करून घ्या आणि मग खेळत राहा. नाही, पहिले खेळतात. आता सगळे भेटले ना सोबत, त्याला कायची भूक लागते. खेळू खेळूच त्याचं पोट भरते. अरे जिजाजी, तुम्ही तर काहीच जेवण नाही करून राहिल्या. तेव्हाची मी बघत आहे, तुम्ही फक्त सारिकाकडेच पाहता. आज ना मला सारिकाकडेच पाऊशा वाटत आहे. आज सारिका दिसतच इतकी सुंदर आहे, असं वाटते सारिकाकडेच पाहत राहावं. ओ जिजाजी, जेवण तर करा. सारिकाकडे पाहून का तुमचं पोट भरणार आहे का? समीरजी, करा ना तुम्ही जेवण. किती वेळ झाला तुम्ही माझ्याकडे बघतच आहे एकसारखे. माझ्याकडे बघून का तुमचं पोट भरणार आहे का? इतक्या वेळेचं ताट आहे तुमच्या हातामध्ये, अजून एक घास पण नाही खाल्ला तुम्ही नी. करा बरं जेवण करा. नाही सारिका, तू माझ्या समोर असणार तर माझी भूकच मेली. मला जेवणच नाही करूशा वाटत आहे, काहीच भूक नाही. बेकारच ताट आणून दिलं वाढून श्वेतानं मला. सारिका, मी तुला बघितलं ना तेव्हापासून माझी खूप इच्छा होती तुझ्यासोबत बोलायची. आपण कपडे घ्यायला गेलो तेव्हाही एक शब्दही नाही बोललो आपण. आज सकाळी झाली, आज ठरवलंच होतं मी, आज मी सारिकासोबत खूप बोलीन म्हणून. आज मला तुझ्यासोबत खूप बोलायचं आहे. मला काहीच भूक बी नाही आहे आज. मी नाही करत जेवण वगैरे, मी फक्त तुझ्यासोबत बोलते आणि तुझ्याकडेच बघते. ओ समीरजी, करा ना जेवण. लोक बघतील तर काय म्हणतील, हा मुलगा का पागल झाला का म्हणतील. जेवण नाही करत आहे, नुसता मुलीकडेच बघत आहे. करा ना जेवण, पाहणं ते तुमचे नातेवाईक बी तुमच्याकडे पाहत आहे. हो का सारिका, माझे नातेवाईक माझ्याकडे बघत आहे का? अरे यार, करून घे तू जेवण, नाही तर म्हणतील खरंच हा समीर पागल झाला म्हणतील सारिकामुळे. हो ना जिजाजी, तेव्हाची मी म्हणत आहे करा जेवण करा जेवण, तर माझं ऐकत नव्हत्या. आणि आता सारिकानं म्हटलं नातेवाईक बघत आहे तुमचे, तर लगेच बसले जेवण करायला. तुम्ही आपल्या नातेवाईकाला घाबरता वाटते. नाही श्वेता, मी नातेवाईकाला घाबरत नाही. मी नातेवाईकांची ना इज्जत करतो. त्यांच्या नजरेत माझी खूप इज्जत आहे आणि माझ्या नातेवाईकाची माझ्याही नजरेत खूप इज्जत आहे. त्याच्यामुळे मी त्यांना मान देतो, सन्मान देतो. सारिका, जिजाजीला एक गुलाबजामुन चारून दे ना. श्वेता काही बोलते का गं? लोक बघतील तर काय म्हणतील. अगं झाली ना तुमच्या दोघांची सगाई, आता तुम्ही चारून देऊ शकता दोघांना एकमेकांना. नाही का जिजाजी? जिजाजी, सारिका तर नाही चारणार, ती तर लाजते म्हणा. तुम्हीच चारून द्या जिजाजी सारिकाला एक गुलाबजामुन. हो, मी चारून देऊ का सारिकाला एक गुलाबजामुन? ठीक आहे, घे सारिका, खा. बघ सारिका, जिजाजीने तुला गुलाबजामुन चारून दिला, तू विचारून दे जिजाजीला. बघ सारिका, तू जिजाजीला गुलाबजामुन नाही चारशील तर मीच चारून देईन बरं. पाहिजे श्वेता, मी नाही चारून देत गुलाबजामुन वगैरे. सगळे लोक आपल्याकडे बघत आहे, मला लाज वाटते. असू दे सारिका, तुझी इच्छा नाही ना चारून द्यायची, बरोबर आहे म्हणा. लोक बघत आहे आपल्याकडे, राहू दे, नको चारून देऊ. मी चारून दिलं ना तुला, बस त्याच्यातच खुशी आहे मला. सारिका, तुझा फोन नंबर देऊन देशील मला? मी घरी गेल्यावर फोन करीन तुला रात्री. हो समीरजी, देतो ना फोन नंबर. आणि सारिका, जुन्या फोनमधून तुझं सिम कार्ड काढून आयफोनमध्ये टाकून दे बरं, आणि आता आयफोनच यूज करत जा तू. हो समीरजी, ठीक आहे ना. आता घरी गेल्यानंतर मी आयफोनमध्ये माझं जुन्या फोनमधलं सिम कार्ड काढून त्या नवीन फोनमध्ये टाकून देईन आणि तोच फोन यूज करीन आता. जिजाजी, तुम्ही फक्त सारिकालाच फोन गिफ्ट केल्या, आपल्या साडीला नाही दिल्या. मलाही द्यायला पाहिजे होता तुम्ही तर. अगं श्वेता, मला माहीत नव्हतं सारिकाला मामाची मुलगी पण आहे म्हणून. 2 फोन आणले असते, तिथं काय आहे. राहू दे, मी तुझ्या लग्नात तुला आयफोन गिफ्ट करीन. बघा बरं जिजाजी, लक्षात ठेवा, माझ्या लग्नात तुम्ही मला आयफोनच द्यायचा. आता सारिकासमोर बोलले तुम्ही तसं, बदलता नको नाहीत तुम्ही. आता आयफोन देईन म्हणा आणि आणून द्यान मला साधाच फोन. लग्नात मला आयफोनच द्यान माझ्यावाल्या, आताच सांगतो जिजाजी. हो गं बाई, तुला मी आयफोनच देईन तुझ्या लग्नात. झालं, कर आता जेवण कर. तर मंडळींनो, आज झाली सारिका आणि समीरची सगाई. तर माझ्या बहिणींनो आणि भावांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझा व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.